पाटील. आजच्या व्हिडिओमध्ये आपण एका कॅन्डलस्टिक बद्दल माहिती बघणार आहोत. मित्रांनो, आपण ट्रेडिंग करताना चार्ट पाहतो. चार्ट वरती अनेक प्रकारच्या कॅन्डल्स असतात. प्रत्येक कॅन्डल्सचा काहीतरी अर्थ असतो. म्हणजे आपण एंट्री कुठे घ्यायची, एक्झिट कुठे करायचं, याचा या ठिकाणी आपण या आजच्या व्हिडिओमध्ये अभ्यास करणार आहेत. तर कॅन्डलस्टिक मध्ये अनेक प्रकार, 100 ते 105 प्रकार कॅन्डलस्टिकचे आहेत. तर आपण स्टेप बाय स्टेप प्रत्येक कॅन्डलस्टिकचा स्टडी या चॅनलच्या माध्यमातून करणार आहोत. तर आज आपण स्टडीसाठी घेतलेली आहे ती कॅन्डलस्टिक आहे बुलिश इनसाइड बार. बुलिश इनसाइड बार ही अशा कॅन्डलस्टिकचा प्रकार आहे ज्यामध्ये एक मोठी बुलिश कॅन्डल तयार होते आणि त्यानंतरची जी कॅन्डल आहे ती ह्या बुलिश कॅन्डलच्या आतमध्ये त्या कॅन्डलचं क्लोजिंग होतं. म्हणजेच याला म्हणतात बुलिश इनसाइड बार. या बुलिश कॅन्डलच्या आतमध्ये एक कॅन्डलचं क्लोजिंग होते, म्हणून ह्या प्रकाराला म्हणतात बुलिश इनसाइड बार कॅन्डलस्टिक पॅटर्न. तर हे बुलिश इनसाइड बार कॅन्डलस्टिक पॅटर्न तयार झाल्यानंतर मार्केटमध्ये कोणती मुवमेंट येते, बुलिश इनसाइड बार कॅन्डलस्टिक तयार झाल्यानंतर अप ट्रेंडला मार्केट जातं की डाऊन ट्रेंडला जातं, याचा आपण स्टडी करणार आहोत. सपोज बुलिश इनसाइड बार कॅन्डलस्टिक पॅटर्न बॉटमला तयार होत असेल तर मार्केट तिथून या ठिकाणी अप ट्रेंडला जातं. त्याचबरोबर ही बुलिश इनसाइड बार कॅन्डलस्टिक पॅटर्न हा टॉपला तयार होत असेल तर मार्केट तिथून या ठिकाणी रिव्हर्स होण्याची शक्यता असते. तर नेक्स्ट स्लाइड मध्ये आपण ही इन्फॉर्मेशन चार्ट वरती पाहणार आहोत, जेणेकरून ही बुलिश इनसाइड बार कॅन्डलस्टिक पॅटर्न ज्या वेळेला तुम्ही ट्रेड करशीला त्यावेळेला चार्ट पाहशीला आणि त्या चार्ट वरती या अशा पद्धतीची जर कॅन्डलस्टिक तयार होत असेल किंवा अशा पद्धतीचा चार्ट पॅटर्न तयार होत असेल तर या ठिकाणी आपण या कोणती पोझिशन आपण घ्यायची, म्हणजे कॉल घ्यायचा की पुट घ्यायचा, ही कॅन्डलस्टिकचा पॅटर्न टॉपला तयार झालेला आहे की बॉटमला तयार झालेला आहे, याचा आपण या ठिकाणी व्यवस्थित स्टडी करून आपण एंट्री घ्यायची. म्हणजे हा बुलिश इनसाइड बार कॅन्डलस्टिक पॅटर्न चार्ट वरती कशा पद्धतीने दिसतो आणि त्यावेळेला आपण कशी एंट्री घ्यायची हे आपण पाहूया. तर इथं आपण पाहतोय हा आहे बुलिश इनसाइड बार, म्हणजे ही एक बुलिश कॅन्डल आहे आणि या बुलिश कॅन्डलच्या आतमध्ये एक कॅन्डल क्लोज झालेली आहे. त्या कॅन्डलचा हाय आहे हा, तर त्या कॅन्डलचा हाय हा आहे आणि हा लो आहे. तर या कॅन्डलच्या आतमध्ये या कॅन्डलचं क्लोजिंग झालेलं आहे, म्हणून या प्रकाराला म्हणतात बुलिश इनसाइड बार कॅन्डलस्टिक पॅटर्न. तर आता आपण हा कॅन्डलस्टिकचा प्रकार झाल्यानंतर आपल्याला इथं चार्ट वरती दिसतंय की कंटिन्युअस एक अप ट्रेंड या ठिकाणी आपल्याला पाहायला मिळते. जर हा चार्ट आपण मिरर म्हणजे उलटा केला तर हा जर चार्टचा पॅटर्न बुलिश इनसाइड बार ही कॅन्डल या ठिकाणी टॉपला जर तयार झाली आणि याच्यामध्ये या ठिकाणी जर एक इनसाइड मध्ये एक बार तयार झाला, म्हणजे या कॅन्डलच्या आतमध्ये एक बार तयार झाला तर तिथून या ठिकाणी डाऊन ट्रेंड जाण्याची शक्यता असते. तर अशा पद्धतीचे एवढ्या सोप्या पद्धतीने आपण या ठिकाणी या कॅन्डलस्टिकचा अभ्यास करून एंट्री एक्झिट हे ठरवू शकतो. तर अशाच पद्धतीच्या इन्फॉर्मेटिव्ह व्हिडिओसाठी आत्ताच या चॅनलला सबस्क्राईब करा, शेअर करा तुमच्या मित्रांना. थँक्यू.